नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, बदलापूरच्या घटनेनंतर ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या, अगदी आंदोलनापासून राजकीय बयानबाजी बडबडीपर्यंत, आणि नेहमीसारखं मी त्याच्यावर वेगळा व्हिडिओ केलेला आहे की पिपली लाईव्ह 4 दिवस ओरडायचं मग गप्प राहायचं. पण मी आज बोलणार आहे ते वी वॉन्ट जस्टिस. ही जी गर्जना घोषणा केली जाते कुठेही, गेल्या 30-40 वर्षामध्ये अडाण्यातला अडाण्यातला माणूस सुद्धा वी वॉन्ट जस्टिस असं इंग्रजी बोलायला लागलाय. आणि मग असे जेव्हा घटना प्रसंग घडतात तेव्हा अगत्याने हे शब्द उच्चारले जातात, वी वॉन्ट जस्टिस वगैरे. पण जस्टिस कोण देत नसतो मित्रांनो. जस्टिस याचा अर्थ न्याय असतो. आणि न्याय तुम्हाला मिळवावा लागेल. कोणी भीक म्हणून न्याय देत नसतो. आपल्याकडे मुळात कोर्टात जाताना आपण याचिका हा शब्द वापरतो. याचिका म्हणजे काय असतं? याचक याचिका करतो. आणि तिथे तुमच्या लक्षात येईल की आपल्याला न्यायाची भीक मागण्याची सवय लावली. आणि त्यामुळे भीक तुम्ही मागू शकता, पण भिकेवर हक्क नसतो. भिकाऱ्याला कुठलाही हक्क नसतो. देणाऱ्याच्या मेहरबानीवर भीक मिळणं अवलंबून असतं. आणि म्हणूनच आपल्या देशामध्ये न्याय हा भिकाऱ्यासारखा मागावा लागतो आणि मिळत नाही. कारण न्याय मागायला येणारे मोठे आवेशात असतात, पण भिकाऱ्यासारखे असतात. काही लोकांना राग येईल मी बोलतोय त्याचा, की न्यायाची भीक. येस, तुम्ही भाषा, शब्द हे सगळं बघा, आणि तेच आंदोलनात सुद्धा दिसतं. आंदोलनात सुद्धा दिसतं. मग तुम्ही म्हणाल की असं नाही तर न्याय कसा मिळणार? न्याय मिळणार कसा? रस्त्यावर लोक उतरली की त्यांच्यावर लाठीमार होणार आहे. गुंड माजले, त्यांना पोलीस आवरत नाही म्हणून अन्याय अत्याचार होणार आहेत. मग न्याय कसा मिळवायचा? आणि म्हणून तुम्ही विसरून गेलेली एक आठवण मी तुम्हाला करून देतोय. महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या समाज मनावरच्या एका जखमेची खपली मी आज काढतोय. माझ्या विषयाच्या शीर्षकामध्ये अक्कू यादव नाव आलेलं आहे. हे कोणाच्याही लक्षात आज आलेलं नसेल. ते आवेशात जस्टिस मागणारे जे लोक आहेत, किंवा मेणबत्ता लावणाऱ्यांपासून दगड मारणाऱ्यापर्यंत आहेत, ते एक गोष्ट विसरलेत. ती गोष्ट म्हणजे अक्कू यादवच्या स्टाईलचा न्याय. अक्कू यादव कोण हे सुद्धा आठवणार नाही. अगदी पत्रकारांना सुद्धा आठवलेला नाही, माध्यमांना आठवलेला नाही. अवघी 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि आपल्याच महाराष्ट्रातली गोष्ट आहे. आपलं मन किती मेलंय मी परत परत लागोपाठ सांगतोय. आपली मनं बधीर झालेत. आपण संवेदनशीलता गमावून बसलोय, हरवून बसलोय. मित्रांनो, किती घटना आहे तो. अगदी मध्यंतरी ज्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, एक कोणतरी काय तो मेकॅनिकचा पाना घेऊन येतो आणि कुठल्या तरी मुलीला एका मागून एक वार करून भर रस्त्यामध्ये एकतर्फी प्रेमातून जीव जाईल इथपर्यंत मारतो. आसपास जाणारे लोक बघत असतात. 50-55 लोक इर्द गिर्द असतात, आसपास असतात. पण कोणतरी एक त्याला अडवायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या मदतीला इतर लोक सुद्धा जात नाहीत. आणि त्यानंतरही तो मारेकरी किंवा दुखावलेला प्रेमी त्या मुलीला मारत राहतो. पण त्याकडे एक मनोरंजनाचा कार्यक्रम असल्यासारखे बघणारे बघत असतात, पण हस्तक्षेप करत नाहीत मित्रांनो. हस्तक्षेप करत नाही. तेच लोक नंतर वी वॉन्ट जस्टिस म्हणून उभे राहायला येतात.
काल परवा बदलापूरमध्ये असेल किंवा गेल्या 4 दिवसामध्ये कोलकात्यामध्ये रस्त्यावर उतरलेले लोक हे सगळे प्रत्यक्ष घटना घडताना फक्त बघे म्हणून, प्रेक्षक म्हणून उभे असतात, हस्तक्षेप करायला तयार नसतात. एक छोटासा हस्तक्षेप सुद्धा खूप मोठं काही करू शकतो, पण तो करायला आम्ही तयार नसतो. कारण आपण न्यायाचे याचक झालेले आहोत, आपण न्यायाची भीक मागणारे झालेले आहोत. न्याय मिळवायची इच्छा आणि आपली क्षमता आपण विसरून गेलो. आपल्याला त्या क्षमतेची आठवण आली ना, तरी न्याय सहज मिळू शकतो. न्याय सहज मिळू शकतो. ज्या मुलीला कुठे, मला आता नेमकं आठवत नाही, महाराष्ट्रातला आहे, नालासोपारा किंवा कुठची तरी घटना आहे, त्या एका मुलीला एक जण पाना घेऊन मारतोय. पण 20-30 वर्षापूर्वी मागे गेलात तर सांगलीला कोणतरी शिकलगार नावाचा माणूस एका मुलीवर भर रस्त्यामध्ये सपासप वार करतो. इकडे मुंबईत, मुंबईमध्येच 20-25 वर्षापूर्वी एका मुलीवर असेच वार करण्यात आले, पण आसपास बघे होते, हस्तक्षेप करणारे कोणी नव्हते. आम्हाला न्याय पाहिजे, पण आम्ही न्याय करणार नाही. आपल्यामध्ये न्याय करण्याची क्षमता आहे, ज्याला हस्तक्षेप करणं म्हणतात ते आम्ही करणार नाही. आपण स्वतः एक नपुसकत्व पत्करलेलं आहे. आणि म्हणून बघतो, अगदी इथलंच नाही, दिल्लीतल्या का कुठच्या तरी एक मध्यंतरी बघितलं होतं, अंधारलेल्या ह्याच्यामध्ये तो त्या मुलीला वारंवार सपासप वार करतोय, पण आसपास लोक बघतात, पुढे निघून जातात, पण कोणी हस्तक्षेप करत नाही मित्रांनो. आणि तो हस्तक्षेप केला तर न्याय होतो आणि न्यायालयाच्या थोबाडीत मारून न्याय मिळवता येतो. त्याला अक्कू यादव स्टाईल म्हणतात. 20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 2004. आपल्याच महाराष्ट्राची उपराजधानी ज्याला म्हणतात, त्या नागपूरमध्ये कस्तुरबा नगर नावाची एक वस्ती आहे, ज्याला झोपडपट्टी म्हणा, चाळ वस्ती म्हणा, गलिच्छ वस्ती म्हणा, इंग्रजीमध्ये स्लम म्हणा, अशी वस्ती. तिथे अक्कू यादव नावाचा गुंड आपलं राज्य चालवत होता, जिथे भारत सरकारचे कायदे, भारताचं संविधान, भारताची न्यायालय, भारताची पोलीस खातं, इंडियन पिनल कोड काहीही करू शकत नव्हतं. अक्कू यादव कोणाकडूनही खंडण्या उकडत होता. कुठल्याही आसपासच्या वस्तीमध्ये एखादी बरी मुलगी वाटली, महिला वाटली, तिला उचलून घेऊन जात होता. संदेश खाली म्हणून पळ काढता येणार नाही. आपल्याकडे सुद्धा हे होत होतं आणि कदाचित अजूनही होत असेल. मनात विषय आला, ही मुलगी मला आवडली, तू ना कर, तू हे मेरी किरण. तसा अक्कू यादव कुठल्याही मुलीला, कुठल्याही तरुणीला, कुठल्याही विवाहित किंवा महिलेला तिच्या घरातून उचलून घेऊन जायचा, तिचं शारीरिक शोषण करायचा, पण कायदा त्याचा बाल बाका करू शकला नाही. आणि अशा घटना मित्रांनो थोडक्या नाही, 19 होत्या. काही वर्षात 19 वेळेला गुन्हे नोंदले गेले, कारवाई झाली, अक्कू यादवला अटक झाली आणि अक्कू यादवला पोलीस घेऊन गेले आणि ठरलेल्या काही दिवसानंतर अक्कू यादवला जामीन मिळाला. परत अक्कू यादवने तेच केले. अक्कू यादवला परत परत जामीन मिळत होता आणि जितक्या वेळ जामीन मिळत होता तितका वेळ त्याचा धाक, त्याची दहशत आसपासच्या परिसरामध्ये वाढत चालली होती. काय काय चाललंय असं विचारण्याची हिंमत आसपासची सगळी वस्ती गमावून बसली होती. कारण आपण असं विचारायला गेलो तर या भारताचा कायदा, या भारताची न्यायव्यवस्था, या संविधानानुसार चालणाऱ्या राज्यात आपल्याला कुठलंही संरक्षण नाहीये. पण अक्कू यादवला जामीन मिळायचं संरक्षण आहे. तुम्हाला आठवतं मुंबईत मित्रांनो, त्या लोअर परेल अर्थ रोडच्या एका बंद पडलेल्या कापड गिरणीच्या ओसाड अवशेषामध्ये एका वर्तमानपत्राच्या
शिकाऊ पत्रकार मुलीवर गँगरेप झाला होता आणि त्याचा गवगवा झाला. त्याचा शोध घेत, त्या गुन्हेगारांना शोधत पोलीस जेव्हा त्या आसपासच्या स्लम मध्ये पोहोचले, त्यापैकी एक मुलगा हा अल्पवयीन आहे हे त्याची आजी सांगत होती. माझा मुलगा नातू 16 वर्षाचा आहे. हे कायद्याचं ज्ञान गुन्हेगारांच्या कुटुंबियांना मिळालेलं आहे की 16 वर्षाचा आहे, त्यामुळे त्याला इंडियन पिनल कोड लागू शकत नाही. हे अटक होण्यापूर्वी त्या गुन्हेगाराची आजी सांगते की माझा नातू अल्पवयीन आहे. हे कायद्याचं ज्ञान आहे मित्रांनो. आमच्या सगळ्या प्रचार ओरडा आणि जे काय आहे त्यातून तळागाळापर्यंत झिरपलेलं कायद्याचं ज्ञान काय आहे, तर अल्पवयीन असेल तर कितीही भयंकर गुन्हा करो त्याला कायदा संरक्षण देतो, आणि मोठा असेल तर त्याला कोर्ट जामीन देते. असा अक्कू यादव बलात्काराचे 19 गुन्हे बचवून जामिनावर धुमाकूळ घालत होता. कस्तुरबा नगर नावाचा जो नागपूरचा भाग आहे तिथे, आणि हेल्पलेस होते लोक. याचिका 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 करून तक्रार करून आणि कोर्टात जाऊन 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 लोक हतबल झाले होते. आणि त्यांची खात्री पटली की हे पोलीस हे कायदा हा हे जी काय शासन व्यवस्था आहे ही आपल्याला न्याय देऊ शकणार नाही. न्याय तर दूरची गोष्ट झाली, हा कायदा ही न्यायालय आपल्याला सुरक्षित जगू देणार नाहीत. तेव्हा आपल्याला काहीतरी करायला हवं असं त्या वस्तीतल्या लोकांना वाटलं. आणि 19व्या गुन्ह्यानंतर 20वा बलात्काराचा गुन्हा अक्कू यादव करू शकला नाही, कारण तो गुन्हा करायला जिवंत राहिला नाही. वी वॉन्ट जस्टिस, बलात्कार करणाऱ्याला फाशी द्या, असल्या घोषणा त्या लोकांनी दिल्या नव्हत्या. त्यांनी फाशी दिली, आणि फाशी सुद्धा इतक्या भयानक पद्धतीने मृत्यूदंड अक्कू यादवला त्या लोकांनी दिला की अशी काही घटना परत करण्याची हिंमत नागपुरात व्हायला पुढची 20 वर्ष जावी लागली. 19वा गुन्हा केला. कोणी एका महिलेने शेवटी तक्रार केली कंटाळून, आणि त्यानुसार कारवाई झाली. नेहमीप्रमाणे 19व्या गुन्ह्यानंतर अक्कू यादवला पोलिसांनी पकडलं. पुढे काय झालं? तपास चालू आहे, कारवाई चालू आहे, सुनावणी चालू आहे. हेच सुरू झालं. आणि मग 10 दिवस, 8 दिवस, 5 दिवस कस्टडी द्यायची. मग परत पोलीस त्याला कोर्टात आणणार, परत त्याचा काय ती कस्टडी वाढवायची, परत तो कस्टडीत गेला किंवा तुरुंगात गेला, 10-15 दिवसांनी परत आला. हा खेळ परत 19व्यांदा चालू होता. आणि तेव्हा त्या वस्तीतल्या लोकांनी स्वतःशी निर्णय घेतला की यापुढे अक्कू यादवच्या गुन्ह्यासाठी न्यायाची भीक मागायची नाही, आपण न्याय करायचा, आपण कायदा हातात घ्यायचा. कारण पोलीस, शासन यंत्रणा आणि न्यायालय जर कायद्याचा योग्य वापर करणार नसेल तर जनतेच्या राज्यात कायदा जनतेच्या हाती घेतला पाहिजे, हे त्यांच्या लक्षात आलं. आता याला कोणतरी कायदा हातात घेणं हा सुद्धा गुन्हा आहे असं म्हणणार, बुद्धिजीवी तर म्हणणार. त्या लोकांनी अशाच एका तारखेला कस्टडीत असलेल्या अक्कू यादवला त्या जिल्हा न्यायालयात काहीतरी आणणार होते. हे कळल्यानंतर जवळजवळ 150 लोकांचा जमाव, त्यामध्ये पोरं टोरं, महिला पुरुष, म्हातारे कोतारे सगळेच्या सगळे न्यायालयात हजर होते. न्यायालयाच्या आवारात आणि परिसरात हजर होते. न्यायालयाच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर जे कोर्ट होतं तिथे अक्कू यादवला हजर केला जाणार होता. आणि खालच्या मजल्यावर जे कोर्ट होतं तिथले न्यायाधीश जागेवर नसल्यामुळे ते कोर्ट
किंवा तो कोर्ट रूम मोकळा होता. ठरल्याप्रमाणे अक्कू यादवला 2-3 दिवसाची, काय 15 दिवसाची कस्टडी वगैरे देण्यात आली. आणि अशी कस्टडी 4-5 वेळ झाल्यानंतर त्याला जामीन दिला जाणार हे उघड होतं. आणि त्यामुळेच 19 बलात्कारांच्या अनुभवानंतर कस्तुरबा नगरच्या लोकांनी स्वतः न्याय करण्याचा अधिकार हाती घेतला. आणि त्याप्रमाणे हे जवळजवळ 150 लोक त्या कोर्टाच्या आवारात आलेले होते. कोणाला कल्पना नव्हती की हे 150 लोक काय करणार आहेत. अक्कू यादवला परत एकदा त्याची पोलीस कस्टडी किंवा काय ज्युडिशियल कस्टडी वाढवून देण्याचा निर्णय कोर्टाने दिल्या पहिल्या मजल्यावर. आणि परत अक्कू यादवला पोलीस ठाण्यावर किंवा तुरुंगात नेण्यासाठी त्याच्याबरोबरचे 2 पोलीस शिपाई त्याला घेऊन तळमजल्यावर आले. तिथल्या रिकाम्या कोर्टामध्ये पोलिसांची गाडी, जीप यायची प्रतीक्षा करत ते बसले होते. अशा वेळेला हा कोर्टाच्या आवारात असलेला 150 लोकांचा जमाव बघता बघता एकत्र झाला आणि तळमजल्यावरच्या कोर्ट रूम मध्ये घुसला. कोणाच्या हातात लाठी काठी होती, कोणाच्या हातात चाकू होता, कोणाच्या हातात काय ते कोयता होता. मिळेल ते घरातलं हत्यार घेऊन हा जमाव तिथे गुपचूप येऊन दबा धरून बसलेला होता. त्या जमावाने त्या न्यायालयाच्या तळमजल्यावरच्या कोर्ट रूम मध्येच, त्या इमारतीमध्येच अक्षरशः लांडगे तोड केली अक्कू यादवची. नुसता त्याला ठार मारला नाही, त्याच्या चिंधड्या चिंधड्या करून टाकल्या, तुकडे तुकडे करून टाकले. अख्खं कोर्टाचं ते जे काय कोर्ट रूम होता तो रक्ताने माखलेला होता. आणि हे लोक पळून गेले नाहीत. तो जो काय हल्ला, त्याला त्याच्या सोबत असलेले 2 पोलीस जीव मुठीत धरून पळून गेले, जीव मुठीत धरून पळून गेले. आणि लोकांनी अक्षरशः खिमा करून टाकला अक्कू यादवचा. पुढचा बलात्कार करायला आणि जामीन मागायला अक्कू यादव जिवंत ठेवला नाही. आणि लोक तिथेच बसले होते, पळाले नाहीत. ते म्हणाले हो, प्रत्येक जण सांगत होता मी अक्कू यादवला मारला, मी अक्कू यादवला मारला असं म्हणणारा लहान पोरापासून म्हाताऱ्या कोताऱ्यापर्यंत तो सगळा जमाव तिथेच उभा राहिला होता. पण त्याच्या हातात वी वॉन्ट जस्टिस असलं कुठचंही पोस्टर नव्हतं. आम्ही अक्कू यादवला मारला, अक्कू यादवला फाशी द्या असं नाही सांगितलं. अक्कू यादवला त्या पीडित जमावाने फाशी दिली, मृत्यूदंड थोठावला आणि मृत्यूदंड अंमलात सुद्धा आणला. याला मी अक्कू यादव स्टाईल न्याय म्हणतो. आणि त्यामध्ये कोणीही त्यांचं नेतृत्व करणारा, मेणबत्ती लावणारा नव्हता, हातात पोस्टर घेऊन वी वॉन्ट जस्टिस असं स्लोगन देणारा नव्हता. ते सगळे पोटा पाण्याच्या मागे 12-12 तास पळणारे, थकून घाबरून घरी येऊन शांततेत जीवन जगू बघणारे कष्टकरी होते. शाळकरी पोरं होती, रिटायर झालेले म्हातारे कोतारे शेतमजूर सुद्धा होते. सगळे एकजुटीने गेले आणि त्यांनी न्यायालयाच्या आवारात आणि न्यायालयाच्या कोर्ट रूम मध्ये दाखवून दिलं की बलात्काराला कसा शिक्षा द्यायची असते. मित्रांनो, इतकी दहशत होती की अक्कू यादवच्या गँग मधला एक एक माणूस नागपुरातून पुढची कित्येक वर्ष गायब होता. एका अक्कू यादवला जनतेने अशी शिक्षा दिली की नागपूरच्या परिसरामध्ये बलात्कार वगैरे करण्याची, दहशत माजवण्याची, गुंडगिरी करण्याची हिंमत निदान त्या कस्तुरबा परिसरामधले गुंड विसरून गेले होते, फरारी झाले होते. त्याला न्याय म्हणतात. याचिका करा, वकील उभा करा आणि सव्य करत बसा, याला न्याय म्हणत नाही. असला न्यायाचा खेळ खंडोबा वी वॉन्ट जस्टिस या याचनेतून होत असतो. तेव्हा जे कोणी तुमच्या बदलापूरमध्ये
हजारोच्या संख्येने जमले. त्यापैकी किती जण असा कोणतो अक्षय शिंदे वगैरे असेल, त्याचा आपल्याला सुगावा लागल्यानंतर पोलिसांकडे न जाता स्वतः न्याय करायला तयार होतील का? नको बाबा. आपल्याला पोलीस ठाणं नको, आपल्याला कोर्टात जायला नको, आपल्याला कायद्याची भीती वाटते. आपण बरं, आपला कामधंदा बरा, आपली नोकरी बरी, आपलं कुटुंब बरं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. आपण न्याय मागू, आपण न्यायासाठी याचना करू, न्यायासाठी याचिका सादर करू. असा न्याय मिळताना 70-75 वर्ष उलटून गेली मित्रांनो. कोणाकोणाला न्याय मिळाला? कोणाकोणाला न्याय मिळाला? उलट गुन्हेगारी सोकावत गेली. कारण न्याय मिळत नसेल तर मागायचा सोडून हिसकावून घेतला पाहिजे हे आपण विसरून गेलो. न्याय करण्याची क्षमता ही जनता जनार्दनामध्ये असते. पूर्वीच्या काळात खेड्यापाड्यामध्ये पंचायती असायच्या आणि गाव पंचायतीचा धाक आणि दहशत इतकी होती की गावाच्या सामुदायिक इच्छेच्या विरुद्ध जाऊन वागण्याची हिंमत कोणीही करू शकत नव्हता. तो न्याय होता. तो जनतेच्या, गावाच्या, पंचायतीच्या हातातला, सामान्य जनतेच्या, लोकसंख्येच्या हातातला न्याय काढून घेतला आणि कोर्ट नावाचं एक थोतांड उभं केलं. तिथे आपण भारतीय व्यवस्थेमध्ये न्याय हरवून बसलोय. आपल्याकडचा न्याय लुप्त झालाय. कधीतरी असा आकांत होतो तेव्हा मग अक्कू यादव स्टाईलने ओरिजिनल भारतीय न्याय व्यवस्था काम करायला लागते. अक्कू यादवला ओरिजिनल पारंपरिक भारतीय न्याय व्यवस्थेने न्याय दिला होता, शिक्षा दिली होती आणि अंमलात सुद्धा आणली होती. आणि अंमलात आणणारे पळून गेले नाही, तिथेच बसले. करा काय तो FIR आमच्यावर. तेव्हा पोस्टर घेणारे, मेणबत्त्या लावणारे, निदर्शनं करणारे हे सगळे आपल्या मनातली न्यायाची इच्छा, आकांक्षा खच्ची करण्यासाठीचे प्रयोग आहेत असं मी मानतो. तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर तो द्यायला पुढे आलं पाहिजे. रस्त्यावर एखाद्या मुलीची छेड काढली जात असेल तर हस्तक्षेप करण्याची आपल्या मनातली जी इच्छा असते ती प्रज्वलित करा. तो गुंड आपोआप मागे जाईल. जो कोणी हस्तक्षेप करायला जाईल त्याच्याबरोबर आसपासचे 5-25 लोक एकत्र आले तरी छेड काढणारा आपली पॅन्ट ओली केल्याशिवाय राहणार नाही. आहे आपली तयारी. त्यापेक्षा सोपी पळवाट असते, वी वॉन्ट जस्टिस. आपण पळपुटे आहोत मित्र. अक्कू यादवची स्टाईल हीच आपल्याला न्याय देऊ शकते. आणि एकदा ती दहशत निर्माण झाली की मग बाकीची न्याय व्यवस्था वगैरे चालू राहावी, हरकत नाही. पण कायद्याची दहशत संपली असेल तर समाजाची दहशत उभी करावी लागेल. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.